सगळ्यांना समान आहे, समभावानं पाहतो। राक्षसाच्या कुळामध्ये एका भक्ताचा जन्म झाला, प्रल्हादाचा। प्रल्हाद तर त्या प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले। विषाचा प्याला दिला, हत्तीच्या पायाखाली सोडण्यात आलं, उंच कठड्यावरून ढकलून देण्यात आलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आलं, आत्या अग्नीमध्ये घेऊन बसली, जिथे साप आहेत त्या जागेवर ठेवण्यात आलं। पण एवढ्या सगळ्या संकटातून भक्त प्रल्हाद वाचले का? एकच, भगवंताचं नामस्मरण। भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणानं ते तरले। एक दिवस राक्षस असणारा हिरण्यकश्यपू म्हणतो, प्रल्हादा तुला किती वेळा समजावून सांगितलं नारायणाचं नाव घेऊ नको, तू नारायणाचं भजन करतो, सांग तो तुझा देव कुठे? बाबा माझा देव नाही अशी जागाच नाही, सर्वत्र माझा भगवान भरलेला आहे। या खांबात तुझा देव आहे का? हा बाबा, या खांबातही माझा देव आहे। घातली लाथ खांबाला, खांब काडकंडू भंगला, आतून नरसिंह भगवान प्रगट झाले। बोला नरसिंह भगवान की जय। नरसिंह भगवान प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या नरसिंह भगवंतानं त्या हिरण्यकश्यपू सोबत युद्ध केलं। युद्धात तो थकला, भगवान त्याला म्हणतात आता मी तुला मारणार आहे। पण तो म्हणतो नाही देवा, तुम्ही मला मारू शकत नाही। म्हणे का? म्हणे मला नराकडून अथवा पशुकडून मरण नाही। भगवान म्हटले बरोबर आहे, माझं मस्तक पशुचं धड नराचं, मी नरसिंह आहे, धड पशु पण नाही धड नर पण नाही, म्हणून मी आता तुला या रूपात मारणार आहे। नाही मारू शकत देवा का? म्हणे मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही। भगवान म्हटले सायंकाळ व्हायची वाट पाहतोय, सायंकाळला धड दिवस किंवा रात्र म्हणता येत नाही, ती सायंकाळ आहे। देवा तुम्ही मला मारू शकत नाही। म्हणे का? मला शस्त्रानं मरण नाही, मला अस्त्रानं मरण नाही। भगवान म्हटले हातात शस्त्र नाही, तोंडात अस्त्र नाही, तुला फाडणारच आहे। नाही देवा तुम्ही मला मारू शकत नाही। का मारू शकत नाही? म्हणे मला घरात मरण नाही, घराच्या बाहेर मरण नाही। भगवान म्हटले त्याच्यामुळेच मी तुला उंबरठ्यावर घेऊन बसलेलो। उंबरठा ही अशी जागा आहे, ती घराची आतली पण बाजू होऊ शकत नाही, बाहेरची पण बाजू होऊ शकत नाही, तो घराचा मध्य आहे। महिला मंडळ उंबरठ्यावरती नरसिंह भगवंत बसलेले आहेत, म्हणून उंबरठ्यावर बसून जेवण करायचं नाही, उंबरठ्यावर बसून गप्पा मारायच्या नाही, उंबरठ्यावर बसून दाताला मिश्री लावायची नाही, उंबरठ्यावर बसून दात घासायचे नाही, उंबरठ्यावर बसून केस विंचरायचे नाही, उंबरठ्यावर बसून केसातले प्राणी काढून मारायचे, कुठलेच प्रयोग करायचे नाही उंबरठ्यावर बसून। तिथे नरसिंह भगवंताचं वास्तव्य आहे, नरसिंह भगवान तिथे बसलेले आहेत। हा हिरण्यकश्यपू म्हणतो देवा तरी तुम्ही मला मारू शकत नाही। म्हणे का? म्हणे मला अधांतर मरण नाही, मला जमिनीवर मरण नाही। भगवान म्हटले त्याच्यामुळेच मांडीवर घेतलं, माझ्या बायका लेकराला मांडीवर नाही घेतलं मी, पण तुला मांडीवर घेतलंय, फाडणारी मी तुला आता। नाही देवा तुम्ही मला मारू शकत नाही। म्हणे का? म्हणे मला 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात मरण नाही। भगवान म्हटले हा 13वा महिना अधिक मास खास तुझ्यासाठी तयार केला, आता तुला फाडणारच। घातली पोटात नखन टरकन त्याचं पोट फाडलं, हिरण्यकश्यपूचा अंत झाला। नरसिंह भगवान की जय। या कथेनंतर भगवंताच्या हरिरूपाची कथा येते। भगवान एका चिखलामध्ये फसलेला, नकरानं पाय पकडलेला गजेंद्र नावाचा हत्ती, त्याच्या उद्धारासाठी भगवान हरिरूपात येतात। एक कमळाचं फूल फेकतो, म्हणतो ये सृष्टीच्या चालका मी तुला पाहिलेलं नाही, तुझं नाव रूप मला माहिती नाहीये, पण जो कोणी तू असशील मला वाचवायला ये। तो गजेंद्र देवाला हाक मारतो, भगवान धावून येतात आणि त्याचा उद्धार करतात। या गजेंद्राच्या कथेतून आपण शिकायचं, तुमची आमची अवस्था सुद्धा गजेंद्रासारखीच आहे। लेकरा बाळात आपण गुरफटलेले आहोत। माझं लेकरू, माझी बायको, माझं घर, माझा परिवार, या परिवारापुढे आपल्याला जग दिसत नाही, परमार्थ शून्य वाटतो। पण एकदा का या सगळ्यांनी साथ सोडली की मग आठवतं हे आपले नाहीयेत म्हणून सावध व्हा। गजेंद्रासारखी ठेच लागायची वाट पाहू नका, पुढच्याच ठेच मागचा शहाणा। जर गजेंद्र नावाचा हत्ती या प्रपंचामध्ये धोका खाल्ला असेल तर तुमची आमची काय कथा आहे, म्हणून सावध व्हा। या कथेनंतर पुढे समुद्र मंथनाची कथा येते। समुद्रामध्ये 14 रत्न जाऊन पडतात, त्याला प्राप्त करण्यासाठी देव आणि दैत्य एकत्र येऊन समुद्र मंथन करतात। त्या मंथनातून 14 रत्न बाहेर येतात, शेवटचं रत्न बाहेर अमृत येतं। त्यावेळेला देव आणि असुर यांचं भांडण लागतं, आम्हाला प्यायचं अमृत। अमृताचा वाटप करण्यासाठी भगवान मोहिनी रूप धारण करतात आणि मोहिनी रूपामध्ये असुरांना मदिरा आणि देवतांना अमृत पाजतात। देवता पुष्ट होतात, पण राहू केतू नावाचा राक्षस दारू न पिल्यामुळे त्याच्या लक्षात येतंय हा विष्णू आहे आणि यानं कपट केलंय।
तो देवतांचं रूप घेऊन बसतो, अमृत पितो, गळ्यापर्यंत अमृत येतं, चंद्र सूर्य ओरडतात. भगवान हा राक्षस आहे. भगवान मूळ रूपात येतात, सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवतात, त्याला ठार करतात. त्या लढाईमध्ये खूप मोठं असं युद्ध होतं. त्यात बळीला मारण्याचा प्रयत्न होतो आणि बळीला मारण्याच्या प्रयत्नामध्ये दैत्यांचे गुरु शुक्राचार्य येतात, बळीला वाचवतात आणि पुन्हा बळीला फार मोठा यज्ञ करायला लावतात, बळ देतात. त्रैलोक्याचं राज्य बळी जिंकतो. आता त्याचा तो यज्ञ पूर्ण, विश्वाजित नावाचा यज्ञ त्याचा पूर्ण होणार आणि पूर्ण 14 भुवनांची सत्ता त्याला प्राप्त होणार. त्यावेळेला भगवान परमात्मा वामनाच्या रूपामध्ये येतात. बळीला 3 पावलं जागा मागतात. 3 पावलाचा संकल्प सोडतो. शुक्राचार्य आडवे येतात तर त्यांचा डोळा फोडला जातो दर्भाच्या काडीनं. संकल्प सोडतात. बळी म्हणतो, आज मी देताना थांबणार नाही. हा देव जरी असेल तरी का, जगाच्या मालकाला दान देण्याचं भाग्य मला मिळेल आणि ग्रंथ पुराणामध्ये माझं चरित्र अमर होईल, म्हणून मला ही संधी माझी डावलू देऊ नका गुरुदेव, आडवे येऊ नका. शुक्राचार्यांना बाजूला काढलं. 3 पावलं दान दिले. 2 पावलामध्ये ब्रह्मांड व्यापलं. 3रं पाऊल ठेवू कुठे, बळीनं स्वतःचं मस्तक दिलं आणि बळीला पातळात घातलं. बोलिये वामन भगवान की जय. वामन भगवंताचा इथे जय जयकार. या बळीच्या कथेनंतर पुढे सृष्टीचा प्रलय, नंतर भगवंताच्या मत्स्य अवताराची कथा. 9व्या स्कंदामध्ये अनेक राजा महाराजांची कथा आहे. सूर्यवंशामध्ये अनेक राजे, नाभाग नावाचा राजा, त्याच्याच कुळामध्ये पुढे राजा अंबरीषी, हा फार मोठा चांगला भगवत भक्त. इक्ष्वाकू वंशामध्ये मांधाता, संभरी ऋषी, त्रिशंकू, हरिश्चंद्राच्या कथा, सगर राजाचं चरित्र. सगराचे 60,000 पुत्र कपिल महाराजांची थट्टा करतात आणि त्या कारणाने ते जळून भस्म होतात. त्यांचा उद्धार कसा होईल याच्यासाठी 3 पिढ्यापासून गंगेची प्रार्थना करतात. अंशुमान, दिलीप आणि भगीरथ 3 पिढ्यापासून गंगा पृथ्वीवर यावी याच्यासाठी प्रयत्न. ही रामकथा, ज्या घराण्यामध्ये ते सूर्यकुल आणि रघुवंश, खटवांग नावाचा राजा, त्याचा पुत्र दीर्घबाहू, दीर्घबाहूचा रघु, रघुचा अज, अजाचा दशरथ, दशरथाचे 4 पुत्र आणि ती 4 भावंडाची रामकथा. आदो राम तपोवनाधिगमनम हत्वा मृग कांचनम, वैदेही हरणम जटायु मरणम, सुग्रीव संभाषणम, वाली निर्दरणम समुद्र तरणम, लंकापुरी दाहणम, तत्पश्चात रावण कुंभकर्ण हरणम, एतद्धि रामायणम. इथे एका श्लोकात रामायण सांगता येतं, पण भागवतात 3 अध्यायात रामायण आलेलं आहे. पुढे चंद्रवंशाच्या कथा. चंद्रवंशाच्या कथेमध्ये अनेक राजे महाराजे, परशुराम, ययाती, रंतिदेव असे अनेक राजे. पण जी कथा पाहण्यासाठी आपण आतुर आणि असूस झालेलो आहोत, अशी ही भगवान गोपालकृष्णाच्या जन्माची कथा. उग्रसेन नावाचा राजा आहे. त्याचा मुलगा कंस हा स्वयंघोषित राजा होतो. लोकांमध्ये एक चुकीची चर्चा निर्माण होते की कंस हा दृष्ट आहे, आणि खरंच तो दृष्ट होता. त्यानं आपल्या पित्याला कारागृहामध्ये टाकलं, स्वतः स्वयंघोषित राजा झाला. मग लोकांच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल चांगली भावना नसेल तर ही गोष्ट चांगली नाही, म्हणून कंसानं आपल्या चुलत बहिणीचं लग्न करायचं ठरवलं. चुलत बहिणीचं लग्न, वसुदेव देवकी दोघांचं लग्न झालं. त्यांना रथात घालून सासरी वाटी लावतोय. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, कंसा, जिला रथामध्ये घालून तू निघालेला आहेस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. रथाचे घोडे आखडले, लगाम मागे खेचला आणि देवकीला मारणार. वसुदेव म्हणतात, आम्हाला मारू नका. आमच्या पोटी जी लेकरं जन्माला येतील ती तुम्ही मारा नाहीतर ठेवा, आम्ही ती तुमच्या स्वाधीन करतो, पण आम्हाला मारू नका, माझ्या पत्नीला मारू नका. मग त्या अटीवरती त्या दोघांना कारागृहात ठेवलं जातं. देवकीची 6 मुलं जन्माला येतात. 6 मुलं कंस मारतो. 7वा मुलगा योगमायेनं रोहिणी उद्रेने होऊन घातला जातो. आणि 8व्या वेळेला भगवान गोपालकृष्णाचं प्रागट्यकरण कारागृहामध्ये होतं. त्यावेळेला भगवान म्हणतात, बाबा, मला नंद आणि यशोदेच्या वाड्याला गोकुळामध्ये नेऊन ठेवा आणि तुम्ही इथे निश्चिंत राहा. वेळेमध्ये मी वापस लहानाचा मोठा होऊन वापस येईल आणि तुमच्यावर जेवढा अन्याय झाला त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब घेईल. म्हणून भगवान परमात्माच्या सांगण्यावरून वसुदेवजी देवाला नंद यशोदेकडे स्वाधीन करण्यासाठी गोकुळाला जात आहेत. ती झाकी आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यांनी एकदा जय जयकार करायचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंद आणि यशोदा मैयाला पुढे पाठवा अगोदर. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा,
भाग्यवान बाळ आहे की कृष्ण रूपामध्ये इथे झाकीमध्ये सजलेलं आहे। नंद यशोदा आणि गोपिका वसुदेव महाराज अतिशय छान झाकी बनवलेली पारेकर महाराजांनी। जरा पारेकर बाबांसाठी टाळी वाजवा सगळ्यांनी। एकदा वेगी पुढे